कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्याम्या, तुमच्या काजू कारखान्यामध्ये देखरेखीसाठी कोणी माणूस होय असं समजलं? होय दादा, एक विश्वासातला माणूस बघताय। तुमच्या माहितीत कोणी असा काय? हा, पण गरजू माणूस होया, म्हणजे काम प्रामाणिकपणे करेल। हा एक माणूस हा, म्हणून तर तुला शोधत इथे येईल। अरे वा, तुम्ही सुचवताय म्हणजे डोळे झाकून ठेवून जाईल। त्याका उद्याच पाठवा कामावर। मी 10 नंतर कारखान्यात जातो, त्यानंतर कधी येऊन दे त्याका। ठीक आहे, मी 9:15 वाजेपर्यंत येईल। काय तुम्ही? होय श्याम्या, माकाच नोकरी हवी आहे। अहो दादा, दादा तुमका नोकरी आणि तुझा माझ्या कारखान्यात? काय चेष्टा करतास काय माझी? अहो माझ्यासारखे 10 जण खिशात ठेशात तुम्ही। अहो तुमच्या घरची एवढी शेतजमीना, उद्योगा, आमराईया सगळा तर हा तुमच्याकडे। मी आज तुमका काय नोकरी देताना? श्याम्या, ता सगळ्या मी कधीच मागे सोडून दिलंय। आता सगळ्या नव्याने सावरूचा आणि घर चालवायचं म्हटल्यानंतर काम तर करू खवा ना, म्हणून येले तुझ्याकडे। दादा, ही फॅक्टरी उभी करूक तुम्ही मला खूप मोठी मदत केलास, पण त्या बदल्यात एक काजू पण फुकट कधी मागितलाच नाही। तुमका या फॅक्टरीची अर्धी भागीदारी दिली ना तरी ती पुरी पडायची नाही। तुम्ही खूप मोठी माणसं असतात खोतानू, तुमच्या पायाजवळ आमची जागा। अहो दादा, तुम्ही इथं काम करणार? श्याम्या, काम काम असता, लहान काय मोठा काय, माका कामाची गरज आहे। माका काम करूचा आणि त्याचा नियमानुसार जो काय पगार असेल तो माका दे। माका माझ्या कष्टाचे पैसे हवे, तेवढीच अपेक्षा। श्याम्या, त्यावेळी मी तुला मदत केली कारण गावातले एक तरुण नवीन उद्योग सुरू करतो। नवीन उद्योग सुरू झाला, गावातल्या लोकांना काम मिळेल, त्यांच्या घरची चूल पेटावी म्हणून मदत केली। जेवढी माझी ताकद होती तेवढी मी मदत केली। हा, पण त्यामागे परतफेडीची कुठली अपेक्षा नव्हती। हा दादा, बरा ठीक आहे, बघा ह्यो हिशोब सांभाळूक मागे कोणतरी एक विश्वासू आणि घरची व्यक्ती हवी होती, आणि तुम्ही आता ह्यो हिशोब सांभाळतालात म्हणजे मी निश्चिंत होतलाय। आणि हो, तुम्ही हिशोब घरात राहून सुद्धा करू शकता। रोज इतक्या लांब येऊन पायपीट करूची काही एक गरज नाही। चालेल, मग ही नोकरी मी पक्की समजू? अहो पक्की काय, ही नोकरी तुमचीच असा। ठीक आहे। आणि हो दादा, मी एक नवीन युनिट लवकरच चालू करताय। तुम्ही सोबत असल्यात तर माझा खूप मोठा आशीर्वाद ठरा। सगळं उत्तम होणार तुझ्या मनासारखं। दादानु पाया पडताय। सुखी राहा बाळा, मी येते। देवा, आता माझ्या उद्योगाची भरभराट होतली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।